सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो आज आपण एकदम फॉर्मल कपडे घातलेत, कारण घरच्या कपड्यांवरती आहे. तुम्ही बघताय आज काय आपलं युनिफॉर्म किंवा व्हाईट शर्ट नाही घातलाय आपण. युनिफॉर्म तर आपण तसं नाही, आपलं व्हाईट शर्टच घालतो आपण, युनिफॉर्म पूर्ण घालतच नाही. सो मित्रांनो काय लागलंय तर मित्रांनो आज आहे आपल्या गाडीची सर्व्हिसिंग. आपल्याला आज खूप सारी कामं आहेत. आज आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग पण करायची आहे. टायर पण झालं तर चेंज करून टाकू पण. आणि आज आपण सुट्टी घेतली आहे कामाला, कारण मित्रांनो आपण आपलं चॅलेंज ब्रेक नाही केलंय. कारण आपण एक दिवस ऑलरेडी, म्हणजे जे 25 दिवसाचं माझं टार्गेट होतं त्याच्यामध्ये मी जे रोजच्या ह्याच्यामध्ये एक दिवस आधीचा एक दिवस एक्स्ट्राचा आपण टार्गेट कंप्लीट करून चाललोय. त्यामुळे आज आपण सुट्टी घेतली, आराम करायचं ठरवलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिसिंग करायची आज व्यवस्थित. खूप सारे सर्व्हिसिंग पण आहे, थोडं बुशिंगचं पण काम आहे, झालं तर ते पण करून घेऊ असं आहे. आणि टायर चेंज करायचे आहेत महत्वाचे तर, पण लेट सी, बघू झाले तर ते पण करू. असं 2-3 कामं आहेत. मग त्यानंतर संध्याकाळी आपण थोडं काय बघू, वेळ भेटला तर काय करता येईल तर. सो असं काय आहे. तो चला जाऊया पहिलं तर गॅरेजला आणि आपल्या तरवेज भाईकडे. त्याला कालच फोन केला होता. जवळजवळ मी त्याला आठवडा झाला फोन करतोय, अरे खाली आहे का, इकडे येतोय, ट्रिप लागते. जवळजवळ आपले 3-4 वेळा हे झालं, तर तो पण हैराण झाला, यार का नुसतं फोन करतोय, येतच नाही. असंच असतं आपल्या मित्रांना, आपल्याला वेळच भेटत नाही सर्व्हिसिंगला जायला पण आज कसा तरी मी पॅच खाली करून चाललोय, कारण आपल्याला आज ट्रिप पण नाही, काहीच नाही. सो असं काय आहे. आणि मित्रांनो काय असतं, ज्या दिवशी ऑनलाईन काम नसतं त्या दिवशी ठरवतं आपण हे करत, त्या दिवशीच नेमकी प्रायव्हेट ट्रिप लागते मला. असं पूर्ण होत होतं, पण आज योगायोगने ते सगळं जुळून आलंय आणि आपण चाललोय आता सर्व्हिसिंगला. सो चला पहिलं तर गाडीचं काम करूया. आणि ऍक्च्युली 10,000ला सर्व्हिसिंग करतात, पण मी यावेळी 12,000 चालली आहे गाडी. टाइमच नाही भेटला मित्रांनो. 12,000 हे करायला आठवडाभर जास्त चालली गाडी आपली. सो त्याच्यामध्येच 2,000 किलोमीटर झाले आठवड्याभरामध्येच. विचार करा आपली गाडी रनिंग किती होते आणि त्या हिशोबाने बिझनेस किती होतो मित्रांनो. सो कारण गाडी पळते तर नुसतंच पळवत नाही आपण मित्रांनो, तसे आपल्याला पैसे पण येतात म्हणून पळवतो आणि त्यासाठी मेहनत लागते. हे कोणाच्याही बसचं काम नाही. नवीन माणसं मी बघतो ना 2-2.5 हजारामध्ये फुस होऊन जातात. त्यामुळे जाऊ दे, हा आता आपला आताचा टॉपिक नाही. सो चला पहिलं तर जाऊया गाडी सर्व्हिस करायला. सो गाईज आलोय आपण आता सर्व्हिसिंग करायला आणि गाडी चालू आता, काम चालू होईल म्हणजे अजून झालं नाही आहे. आणि वेट करतोय आता काम चालू करायचे. बघू आता कधी चालू करतो काम, बघूया काय काय काम निघतंय आज. चला आपल्या गाडीचं काम चालू झालं. अशा प्रकारे आपला अरमान भाईच आपल्या गाडीचं काम करतो आणि आता चालू केलंय काम करायला. पहिलं तर आता फिल्टर चेक करतोय, कारण 20,000 किलोमीटर झालेत. सो लेट सी, चेंज करू नाहीतर बघूया काय काय नाही, कसे आहेत ते त्याच्यावरती डिपेंड आहे. ब्रेक पॅड संपलेत आपले आणि ब्रेक पॅड नवीन आणलेत आता आपण टाकायला, कारण मला वाटत होतं थोडा ब्रेक कमी लागत होता. तर लेट सी, बघूया किती राहिले ब्रेक पॅड, दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालंय फायनली. मित्रांनो खूप काय काय होतं या टाइमी. ब्रेक पॅड पण टाकले आपण. 40-50 हजारला ब्रेक पॅड टाकून द्यायचे पुढचे, कारण खूप हे झालं होतं, ब्रेक कमी लागत होता. आणि दुसरा जॉईंट रॉडचा जो बुश होता ना ते गेले होते, त्यामुळे गाडी खडखड होत होती पुढून. त्यामुळे मला वाटत होतं काय मोठा मेजर असेल, पण काय नाही. 100 रुपयाचे बुश होते ते टाकले फक्त, त्याने झालं काम. मित्रांनो आजकालच्या गाड्या एवढ्या हे आहेत ना, खूप म्हणजे खूप एकदम नाजूक आहेत आणि एकदम प्लास्टिकचे पार्ट आहेत त्याला. सो आता चला येतोय तो हिशोब करतोय आणि टोटल मी तुम्हाला सांगतो आज किती आपल्या सर्व्हिसिंगला खर्च आलाय म्हणून, या सर्व्हिसिंगला. सो चला जवळजवळ आपण आतापर्यंत 1400 रुपयाचं सामान घेतलंय. 1300 रुपयाचं, 1200 रुपयाचं ते हे ब्रेक पॅड, 100 रुपयाचं अजून काहीतरी घेतलं, हा ऑइल फिल्टर घेतला आणि 100 रुपयाचं बुश घेतलेत. आता अजून बघू 1400 रुपये झाले ऑलमोस्ट. आणि आता बघू हा किती घेतो पैसे, मी तुम्हाला अपडेट करतो. चला
तर मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालंय, सर्व्हिसिंग वगैरे. आपल्याला ऑइल फिल्टर वगैरे तर काय चेंज, ऑइल फिल्टर मध्ये एअर फिल्टर आणि सीएनजी फिल्टर, काय सीएनजी फिल्टरच बोलतोय, एसी फिल्टर काय चेंज करायला लागला नाही. तर बोलतो चांगलं आहे, चालेल. आज ऑलरेडी 20,000 किलोमीटर चांगलं होतं, पण चांगलं होतं त्यामुळे तो बोलला चालेल, काय प्रॉब्लेम नाही, एकदम चांगलं आहे. कारण ते जास्त खराब होतात धूळ मिट्टीमध्ये, मातीमध्ये जास्त खराब होतात, रनिंग वरती काय नसतं त्याचं. सो असं काय. आणि मित्रांनो एसी एवढी चिल्ड व्हायला लागली आता खतरनाक मध्ये, कारण तापमान पण एवढं कूलच आहे थोडंसं. आणि मित्रांनो टोटल आपल्याला त्याने घेतले 700 रुपये. त्याच्यामध्ये त्याने बुश वगैरे पण फिटिंग केलं, 200 एक्स्ट्रा घेतल्या टायमी, नाही तर नॉर्मल 500 रुपये घेत होतो. आणि ऑइलचे 1500 रुपये घेतले. आणि आपल्या सामानाला बाहेरनं म्हणजे ब्रेक पॅड वगैरे असे 1400 ते, म्हणजे ऑलमोस्ट 1400 ते आणि 2200, म्हणजे 2400 आणि 3400, ऑलमोस्ट त्याने आपल्याकडनं 3600 रुपये घेतलेत मित्रांनो. अशा प्रकारे 3600 रुपये घेतलेत त्याने आपल्याकडनं मित्रांनो. आणि अशा प्रकारे म्हणजे आज सर्व्हिसिंग झाली आहे. पण मित्रांनो गाडी एकदम खटाखट झाली आहे, एकदम खट झाली आहे गाडी. कारण चालायला एवढं मस्त वाटतंय ना नवीन. मी आता पूर्ण थोडी ऑफ रायडिंग पण केली, ऑफ रोडिंग पण केली, पण मस्त आहे गाडी, आता काय त्रास नाही. तो चला आता जाऊया टायराच्या शोधात, टायर बघूया कुठं चांगले भेटतात ते. चला तर मित्रांनो फायनली आलोय आपण टायर वाल्याकडे, सर्व्हिसिंग झाली. आणि मित्रांनो परत आलोय आपण व्हील अलाइनमेंट वाल्याकडनं, कारण आपण हा नवीन टायर टाकला. एकच टायर बदली गेला, कारण दुसरा चांगला होता, त्यामुळे काय टाकायची गरज नाही लागली. तो बोलला एकही आलो. आता पुढचे जे आहेत ते पुढच्या महिन्यात आपल्याला बदली करायचे आहेत. अजून 10,000 किलोमीटर वगैरे चालेल ते. आता टाकलाय तर म्हटलं व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग दोन्ही करून घेऊ, म्हणजे टेन्शन नाही, गाडी एकदम घट्ट चालते, असं हे होत नाही. तर फक्त अलाइनमेंट केली तर, बॅलन्सिंग नाही केली ना तर गाडी थोडी वरबोल होते. आता बघूया, आपल्या रोजचंच आहे, दरवेळी आपण इथेच येतो अलाइनमेंट वगैरे करायला, आणि चांगले करतात ते दादा. तर हा आहे ॲक्च्युली कटाई बदलापूर रोडवरतीच आहे. सो आता व्हील अलाइनमेंट करूया आणि मग निघूया. भूक लागली त्यामुळे शेव कुरमुरा घेतलाय खायला. तो चला बघूया, व्हील अलाइनमेंट करूया आणि मग निघूया घरी. चला. सो गाईज फायनली आपलं काम कम्प्लीट झालंय आणि सीएनजी पण मी उद्यासाठी भरून टाकलंय. फायनली गाडीचं काम कम्प्लीट झालंय. आता टायर वगैरे सगळं सर्व्हिसिंग पण मित्रांनो यावेळी सर्व्हिसिंग केली ना, तर जरा बुश वगैरे चेंज केले, तर याच्यामध्ये एवढा फरक जाणवतोय मला, एवढा फरक जाणवतोय. लिटरली नवीन गाडी चालवल्यासारखं झालंय. कारण मित्रांनो आपण मागच्या टाइमी ना बुशचं काम केलं नव्हतं, कारण पावसाळा होता त्याच्यामुळे. सो आता पाऊस पण गेलाय आणि त्याच्यामुळे बुशचं काम करून घेतलं होतं मी. कारण पावसाळ्यात जर बुश टाकले तर काय फायदा नाही होत त्याचा, ते ओले होऊन परत खराब होऊन जातात. त्यामुळे आता आपण बुशचं पण काम केलं, तर गाडीचा आवाजच बंद झालाय. फक्त जो गाडीचा आवाज आहे तोच जाणवतो, बाकी काहीच नाही जाणवते मित्रांनो. सो काहीच नाही जाणवते मित्रांनो अशा प्रकारे. आणि आता आपण सीएनजी पण भरले उद्यासाठी, आणि आता पेट्रोल भरायचं. पेट्रोल रिझर्वला लागली आपली, जवळजवळ 2-3 महिन्यानंतर गाडी रिझर्वला लागली. एवढा वेळ पेट्रोल चालून पण, कारण मी अर्धा टाकीच्या वरती पेट्रोल असते आपल्या गाडीत कधी पण, कारण आपण प्रायव्हेट बिझनेस जास्त करतो, त्यामुळे पेट्रोल हे ठेवावंच लागतं. कधी कधी सीएनजी आपण 1 मिनिट. सो मित्रांनो फायनली आपलं आजचं सगळं काम झालं, पेट्रोल वगैरे पण भरलं. आणि मित्रांनो आपण सलून मध्ये जाऊन पण आलो. मित्रांनो केस कटिंग, हेअर कटिंग खूप दिवसापासून बाकी होती, टाइम भेटत नव्हता, ते पण झालं. आणि मस्त सेटअप केलं. या टाइमी नवीन सलून मध्ये गेलो होतो आपण, कारण आपला जो सलूनवाला आहे तो धंदा सोडून गेला. आता काय माहिती कुठे गेला, काय कळत नाही बाबा. सो चला जाऊया घरी. चावता आता पहिलं तर जाऊन फ्रेश वगैरे होऊया आणि बघूया आता काय प्लॅन आहे पुढचा. चला. Thank you.